विक्रीनं जर पैसे मिळत आहेत तर मग तुम्ही वीज विक्रीवरती तुम्ही जे कर्ज काढले ते भरायला पण पाहिजे ना. कारण की तुम्ही नुसतेच कर्ज काढत चाललेत. तुमच्या कारखान्याचा आता कसं असतं, एक छोटा पर्याय असतो की समजा माझं उत्पन्न 50,000 रुपये आहे आणि माझ्यावर कर्ज जर 5 लाख झालं तर मी करू शकतो, कारण की माझी ॲसेट 5 लाखाची असेल. पण जर माझी पूर्ण आर्थिक ॲसेटच 5 लाखाची आहे आणि कर्ज जर 10 लाखाचं असेल तर याला काय म्हणतात तुमच्या भाषेत? ही जी वाटचाल असते ना, ही वाटचाल चालली कशावरती? काम आपण नाही, कारखाना आपण बंद नाही करणार आहे, हा ऑटोमॅटिक तिकडच्या रस्त्याला चालला आहे. म्हणजे मोठीच्या मोठी फक्त तुमच्या काय घोषणा आहेत, पण कागदावर आहे का ते मोठं? नाही. कागदावर जर असेल तर कारखान्याची कर्ज कमी झाली पाहिजेत, वाढली नाही पाहिजेत. तुमच्यावेळी ऊस वाढला, उतारा कमी झाला. का झाला? जवळचे ऊस ठेवले, लांबचे आणले आणि जवळच्यांना तुरे आले तेव्हा जवळचे तोडले. याचा परिणाम काय झाला? माझ्या ऊस जे बांधव आहेत त्यांच्या वजात वजनं घटली आणि तुमची उत्पादकता पण घटली. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे आपल्या डोळ्यासमोर दिसतात, पण आपण मांडू शकत नाही. का शकत नाही मांडू? कारण की जर आपण त्या कुठल्या तरी गोष्टीशी बांधलेला असू, मिंध्या असू, तर आपल्याला त्या गोष्टी बोलता येत नाहीत. जे बोलतात त्यांना खच्चीकरण कसं करायचं याची उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत, मी नाव घेऊन सांगायची गरज नाही.